रशियाच्या पूर्व सायबेरियामध्ये एक असं ठिकाण आहे जे अनेक वर्षांपासून लोकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। या जागेबाबत लोकांमध्ये फार उत्सुकता आहे। याचं कारणही तसंच आहे। हे ठिकाण म्हणजे एक हिऱ्याची खाण आहे, पण काही साधीसुधी हिऱ्याची खाण नाही। मिर्नी माइन असं या खाणीचं नाव असून ही जगातली सर्वात मोठी हिऱ्यांची खाण होती। या खाणीतून मोठ्या प्रमाणात हिरे काढले जात होते। ही खाण 1722 फूट खोल आणि 3900 फूट रुंद आहे। तसेच ही खाण म्हणजे जगातला दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित खड्डाही आहे। एका रिपोर्टनुसार 13 जून 1955 मध्ये सोव्हिएत भूवैज्ञानिकांच्या एका टीमने या खाणीचा शोध लावला होता। ही खाण शोधणाऱ्या टीममध्ये युरी खबरदानी, एकातेरिना एलाबिना आणि विक्टर एवदिन्को यांचा समावेश होता। तसेच ही खाण शोधल्यामुळे युवी खबरदानी यांना 1957 मध्ये लेनिन पुरस्कारही देण्यात आला होता। या खाणीच्या विकासाचं काम 1957 मध्ये सुरू करण्यात आलं होतं। इथे वर्षातले जास्तीत जास्त महिने वातावरण खराब असतं। हिवाळ्यात तर तापमान इतकं खाली येतं की गाड्यांमधील इंधन गोठतं आणि टायर फुटतात। असं म्हटलं जातं की ही खाण खोदण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जेट इंजिन आणि डायनामाइट्सचा वापर केला होता। रात्रीच्या वेळी ही खाण झाकली जाते जेणेकरून मशीन्स खराब होऊ नयेत। या खाणीचा शोध लागल्यानंतर रशिया हिऱ्यांचं उत्पादन करणारा जगातला तिसरा सर्वात मोठा देश झाला होता। पहिल्या 10 वर्षात 1 कोटी क्रेटचे डायमंड इथून दरवर्षी काढण्यात आले, ज्यात काही तर 342.57 क्रेटचे लेमन येलो डायमंड होते। साधारण 20 वर्षाआधी बंद झालेल्या या खाणीवरून जर एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर उडालं तर हा खड्डा त्यांना आपल्याकडे खेचून घेतो। त्यामुळे यावर विमान आणि हेलिकॉप्टर उडवण्यास बंदी आहे। खालून येणाऱ्या हवेच्या दबावामुळे खूप सारे विमान क्रॅश झाले आहेत।